हा बघा, हा पुदिना छान असं तयार झालेलं आहे. काय खायचं, पाणीपुरीचं पाणी बनवून ठेवते. हां, आणि ही आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि हा जो पुदिना आहे आणि गरम मसाले बघा शिजवते वेळी टाकलेले आहेत ना. हा बघा, हा आपला बागेतला. नाही जरा ती पपईची फुलं बघते आलेली. आली 1 मिनटं आली. तर सकाळी सकाळी आम्ही बागेमध्ये फेरफटका म्हणजे मारतोय ना, केळीच्या इथे आम्ही आलो आज खास. तर आपली नवीन केळ पण पोचवले, तुम्हाला दाखवते. ही बघा, ही वेलची केळ, ती बघा समोर दिसते ना, ती आता हळूहळू बाहेर येईल 1-2-3 दिवसामध्ये. आणि या शेंगा 2-4 इथे तयार झाल्या होत्या, त्या काढल्या मी. बघा, ही वेल आहे इथे समोर. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते. पपई बघा, आपलं झाड आहे ना पपईचं, मागे बघा ते आपण कटिंग करून टाकलं होतं आणि त्याला आता फांद्या पण फुटल्यात आणि त्याला फुलं पण बघा यायला सुरुवात झालेली, म्हणजे धरलेत फुलं. ही बघा, छोटी छोटी फुलं बघा दिसत आहेत तुम्हाला, कळ्या बघा त्या दिसतात ना त्या. हे बघा, हे ते फळांची फुलं आहेत ते, म्हणजे आता हा पपईला फळं धरतील आता. तुम्ही जर का नवीन सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीत नाही पडणार. हे झाड असं भरपूर असं उंच गेलं होतं, म्हणजे आपलं बघा हे पत्रे आहेत ना जवळ, असं भरपूर उंच गेलं होतं आणि असं थोडंसं असं वाकलं पण होतं. म्हणजे पत्रे आपले तुटले असं ह्या भीतीने आम्ही ना ते झाडानं कटिंग करून टाकलं होतं, म्हणजे अर्धच कटिंग केलं हे. म्हटलं बघूया काय होतं आहे, जगतं आहे, काय होतं आहे ते. पण बघा, आहे व्यवस्थित झालेलं आहे ते आणि आता फळं पण त्याला धरतील. आणि ही केळ बघा, ही तुम्हाला मागे मी व्हिडिओमध्ये दाखवली होती. कटिंग करायची होती, पण कुणालच्या बाबा म्हणाले की नको, राहू देत, आपण झाडावरच पिकू दे. त्याला असा टेका वगैरे दिला आहे, म्हणजे भार इतका झाला ना केळीचा त्या की ती राहतच नाही आहे, टेका देऊन ठेवलेली आहे. आता बघू कधी पिकली का ते काढायची मग असं. आता मी सांगत होते काढायला, पण तेवढं नको, राहू दे, झाडावरच बघूया आपण पिकवून. तर असं सगळं आहे. आणि ही बघा, ही वेलची केली ना, ही समोरची इकडची पानं की नाही, ही कापायची आहेत. बघा, भरपूर अशी पानं झालेली आहेत आणि झाडं पण इथे इतकी झालेली आहेत ना वेलची केळीची, त्याच्यामुळे त्यांना कसं वावरायला, म्हणजे आम्हाला पण असं बघितलं ना, असं वरती आम्ही बघतो ना, तर आम्हाला असं बापरे किती गच्च सगळं झालेलं आहे असं वाटतं. त्याच्यामुळे ही पानं ना काढून टाकायची. इथे कसं पाणी जातं ना, केळीला पाणी भरपूर लागतं, पाणी भरपूर आहे तिथे, त्याच्यामुळे त्यांची वाढ पण कशी फटाफट होते. आणि ही पानं दिसतात तुम्हाला, ही समोर बघा पानं दिसतात ना, ती खायची पानं आहेत, कलकत्ता पान आहे ते पण छान झाले. असं सगळं मस्त झालेलं आहे बागेमध्ये आपल्या. कुणाच्या पण काय आहे, त्यांचं चालू झालं सकाळच. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज वार आहे रविवार, त्याच्यामुळे सर्व आमचं की नाही निवांत चालू आहे. कुणालची पण सुट्टी आहे ना, त्याच्यामुळे तो पण झोपलेला आहे. अजून बागेतला फेरफटका मारून झाला आहे नेहमीप्रमाणे. फुलं वगैरे आता काढायचं काम चाललं आहे. थोडीशी फुलं मी काढली आणि आता थोडीशी फुलं जी आहेत ती कुणालच्या आता काढतात. हे बघा, मस्त असं पारिजात मला की नाही भरपूर असा आवडतो, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवल्याशिवाय मलाच चैन पडत नाही. आणि आता दिवसेंदिवस आहे ना ते प्रमाणे ना फुलांचं वाढत चाललेलं आहे. पारिजातकाच्या म्हणजे आवडीचं फुल आहे. इतकी फुलं काढलेत, चाफा पण काढलेला आहे, जास्वंदी काढतात, लाल जास्वंदी. त्या साईडला नाही, समोरच्या साईडला म्हणजे आपला आडा आहे ना, त्या साईडला आहेत लाल जास्वंदीचं वगैरे, पण तिकडे जरा रान वगैरे, त्याच्यामुळे जास्त मी तिकडे जात नाही, थोडीशी भीती वाटते. आता जेव्हा ते साफ होईल त्याच्यामुळे मग नंतरला मग काही वावरायला तिथं काही चिंता नाही, मग असं आहे. तर आजचं थोडंसं प्लॅनिंग म्हणजे छान छान असं जेवण करायचं. नॉनव्हेज आज बनणार आहे, रविवार आहे ना, त्याच्यामुळे नॉनव्हेज बनेल आज. आणि आत्ता जेवणासाठी म्हणजे नॉनव्हेज बनवायचं आहे, तर थोडासा पुदिना मला हवा आहे, म्हणून मी आता बागेतला जो पुदिना आहे ना तयार झालेला तो काढून घेते आणि सर्व तयारी करायला सुरुवात करते. आणि मग आपलं घरातलं जे काही नेहमीचं काम असतं ते करून घ्यायचं. चला, पहिला आधी पुदिना आहे ना आपण काढून घेऊया. तर हा बघा, हा पुदिना छान असं तयार झालेलं आहे. आणि इथे मिरच्या पण बघा तयार झाल्या दिसतात. काय काय मिरच्या बघा लाल व्हायला सुरुवात झालेली आहे, तर त्या पण आहे ना मी आता काढून घेते सगळ्या, नाही तर लाल होऊन जातील. किती मस्त झाले. एवढूसा लावला होता, 2 ते 3 काड्या लावलेल्या, पण आत्ता बघा किती छान प्रकारे तयार झालं आहे. ते भरपूर असं काढून घेते, तयार झालं सगळं काढूनच घेते,
नाहीतर ती पानं पण बघा अशी सफेद सफेद पडून खराब होऊन जातील मग, म्हणून. चला मी काढते आता. तर हा बघा, हा इतका पुदिना काढला मी. जवळजवळ 2 जुड्या पुदिना आहे हा. आणि ह्या थोड्याशा मिरच्या काढल्या, म्हणजे मिरच्या सगळ्या नाही काढलेल्या आहेत, ज्या तयार झाल्या होत्या त्याच मिरच्या काढलेल्या आहेत. आणि इतका छान सुगंध येतोय पुदिन्याचा, मस्त वाटतं हिरवागार. म्हटलं पाणीपुरी खुश. पाणीपुरी बनवायची कुणाल, हा बघा मोबाईलमध्ये. झाली सकाळ झाली. उठलं का त्याचा रोज आहे ना मोबाईलमध्ये काहीतरी काम करत असतो तो. उठल्या काय माहिती काय करतो, नेहमीच येतं ते मेसेज वगैरे असतात त्याला डिलीट मारायचं. हां, काय करायचं पुदिन्याचं? पाणीपुरी, पाणीपुरी, भेलपुरी, शेवपुरी, रगडापेटी सगळं करूया आपण. चल काय खायचं? पाणीपुरीचं पाणी बनवून ठेवते. हां, चला उठा आता, वाजले बघते. चला जरा चहा गरम कराल का? थोडी चहा द्या मला, बाकी काय नाही. हां देते, चहा देते. इकडे बाहेर दोघांनी पण जा, खेळायचं तिकडे. दादाकडे जा. हा बघा दादाकडे पाठवलंय. चंगू मंगू बघा आपले आले. इकडे या वाघ्या शेरू. अरे बघा, लोळून आलेले आहेत, लोळून आलेले आहेत. ए तिकडे का जाऊ रे. चला आता ह्या दोघं पण आलेले आहेत. हे आले का मला चिंता नसते. शेरू ह्या मागे ह्या साईडला. सगळ्यात आधी की नाही मला मॅरिनेशन करायचं आहे. त्याच्यामुळे हे बघा, हे चिकन आहे ना अर्धा किलो, ते असं धुवून वगैरे घेतलेलं आहे. आणि थोडीशी चटणी तयार करते मॅरिनेशनसाठी. तर ह्यात मी आता कोथिंबीर टाकणार आहे, मिरच्या टाकल्या 2-3, हा लिंबाचा रस, आणि हा बघा हा पुदिना, भरपूर असा पुदिना. आता हे सगळं ना मिक्सरला मी ना वाटून घेते. चला आता मॅरिनेशन करूया. तर हा बिर्याणीचा मसाला आपल्या चवीप्रमाणे सगळं टाकायचं. तिखट मसाला, नंतर हळद, मीठ, नंतर दही. दही एक 4-5 चमचे दही. आणि ही बघा ही चटणी, कोथिंबीर पुदिना ह्याची चटणी. तर थोडंसं दही ना मी अजून टाकलं वरती. आणि आता छान असं मिक्स करून घेते. आणि आता हे मॅरिनेशन करून ठेवायचं फ्रीजमध्ये. जितकं जास्त ठेवू तितकं छान तयार होतं कोणता पण पदार्थ. त्याच्यामुळे जवळजवळ 1-2 तास तरी मी ना ठेवून देणार. आणि ही आलं लसूणची पेस्ट घाईघाईमध्ये विसरून गेली, कारण आमच्याकडे मध्येच की नाही लाईटसुद्धा गेली होती, त्याच्यामुळे थोडीशी जरा गडबड झाली. आता हे व्यवस्थित सगळं असं मिक्स करून ठेवते फ्रीजमध्ये. तर ही बघा, ही जी वाढलेली केळीची पानं आहेत ती तोडायला सुरुवात केलेली आहे. काढला ऊस, असू दे साईडला करून ठेवा. खूप असं घनदाट झालं होतं सगळं, सावली खूप पडायची इथे. आणि हां, माकडांची पण भीती आहे ना. माकडंसुद्धा आता आमच्याकडे यायला ना सुरुवात झालेली आहे. पण आपले वाघ्या शेरू आहेत त्याच्यामुळे आम्हाला जरा भीती कमी आहे. नाहीतर माकडं काही ठेवत नाही. त्यांना जर का माहिती पडलं इथे सगळं एवढं आहे तर काही ठेवत नाही. पण वाघ्या शेरूमुळे ही आपली बाग आहे ना शाबूत आहे चांगली, हो की नाही. केळी काय, केळीचं तुम्हाला एक पान पण दिसलं नसतं, एवढी माकडं इथं आमच्या इथे येतात. आणि ही बघा, ही थोडीशी पानं म्हणजे जी अख्खी पानं आहेत ना ती घरी आपल्या वापरासाठी घेतलेली आहेत. आणि जी फाटकी तुटकी आहेत ती सर्व काढून टाकलेली आहेत. म्हणजे वाऱ्याने ही जी पानं आहेत ना अख्खी राहत नाही, वारा आला की अशी फाटतात बघा साईडने. हे बघा ही आहे ना. पण बरं झालं हे आता तो पानं काढलेत ना, ते खूप छान झाले, भरपूर आहेत बघा. मला वाटतं एक 5-6 पानं आहेत, अख्खी पानं.
आता ह्याच्या की नाही घरात घ्यायच्या आधी तुकडे करून घेणार आणि मग घराच्या आतमध्ये घेणार. आणि हा बघा, हा आपला बागेतला ऊस जो आता काढला ह्या लोकांनी, लांब लचक बघ केवढा मोठा आणि मस्त आहे ना, चवीला पण एकदम गोड आहे ना. नाही मागे एकदा कोवळा काढलेला ना, तो गोड नव्हता, पण आता हा बघा आता छान तयार झालाय. त्याला कोंब फुटले, त्याला नवीन हे फुटले. कशाला? उसाला? उसाला बघ मुळा. हा हा हा, हे बघा. हा हे आता लावलं तर अजून होईल. तर आता हे खायला मस्त आहे. तर इथे आता बिर्याणीची तयारी म्हणजे मॅरिनेशन करून बघा झालं होतं. त्याच्यानंतर हे तांदूळ घेतलेले आहेत, बासमती तांदूळ आहेत आणि 4 वाट्या म्हणजे जवळजवळ अर्धा किलो तांदूळ आहेत. म्हणजे अर्धा किलो चिकन आहे म्हणून अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत, ते भिजत घातले. एकीकडे पाणी ठेवलं होतं उकळत तांदूळ शिजवण्यासाठी आणि एकीकडे कढईमध्ये तेल टाकलं आणि त्या तेलामध्ये एक कांदा घेतला होता, मोठ्या साईजचा कांदा लांब लांब कापून घेतला आणि तो इथे तळून घेतलेला आहे. म्हणजे चांगलासा खरपूस आहे ना तळून घ्यायचा. ते साईडला करून ठेवलं. त्याच्यानंतर पाण्याला उकळी आली होती, तर त्या पाण्यामध्ये गरम मसाले टाकले. म्हणजे जे आपल्याला गरम मसाले आवडतात, काळी मिरी आहे, दालचिनी, लवंग, तमालपत्र वगैरे असे जे काही असते ना मसाले, ते सर्व टाकलेले आहेत. त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि जर का तुम्हाला पांढरा शुभ्र भात हवा असेल तर थोडासा लिंबाचा रस टाकायचा. तर इथे मी लिंबाचा रस काही टाकलेला नाही आहे, पण बाकीचं जे काही होतं ते सर्व टाकलेलं आहे. आणि मग पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तांदूळ टाकलं आहे आणि तांदूळ जो आहे तो 80% शिजवून घेतला आहे. म्हणजे थोडासा कच्चा ठेवला आणि त्याच्यानंतर लगेच हा तांदूळ आहे ना गाळून घेतला चाळणीमध्ये आणि साईडला करून ठेवला. म्हणजे ही सर्व पूर्वतयारीनं करून ठेवली आणि बाकी कांदा, टोमॅटो वगैरे जे काही लागतं ना ते सर्व चिरून ठेवलं होतं. परत कोथिंबीर, पुदिना वगैरे, म्हणजे सगळी तयारी असेल तर आपली बिर्याणी जी आहे ना पटापट होते, त्याला अजिबात वेळ लागत नाही. हा थोडासा फूड कलर आहे ना तोपर्यंत भिजत घातला. त्यात मी टाकलेली आहे तांदळाची पेज, म्हणजे जी पेज निघाली ना ती पण मी वाया घालवत नाही. त्या पेजेचा पण थोडासा वापर करते, ते तुम्हाला कसं ते थोड्या वेळाने सांगतेच. तर इथे तांदूळ शिजवल्यानंतर लगेच त्याच टोपामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तमालपत्र नाही तर ही आपली ऑल स्पायसेसची पानं आहेत. माझ्याकडे तमालपत्र संपली होती, त्याच्यामुळे आपल्या बागेतली ही 4-5 पानं आणली आणि तीच टाकलेली आहेत. त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे, आलं लसूण आणि त्याची पेस्ट टाकले आणि चांगलं असं परतून घेतलं कांदा आणि आलं लसूण वगैरे. आणि मग सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला, हळद, थोडासा बिर्याणीचा मसाला, आता मॅरिनेशनमध्ये सगळं टाकलं होतं ना, त्याच्यामुळे फक्त ही जी ग्रेव्ही आपण करणार आहोत ना कांदा टोमॅटोची, त्याच्या अंदाजाने सर्व मसाले इथे टाकलेले आहेत. टोमॅटो पण टाकून घेतला आणि तेल सुटेपर्यंत तो मसाला आहे चांगला परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्या मसाल्याच्या अंदाजाप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि चांगलं असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित ही जी ग्रेव्ही आहे ना तयार करून घ्यायची. आता ही ग्रेव्ही छान असेल तर बिर्याणी आपली छानच होते आणि तांदूळ आपला छान असा शिजवलेला पाहिजे, म्हणजे अर्धा शिजवला तर बिर्याणी आपली मस्त बनते. तर इथे छानपैकी ग्रेव्ही बघा तयार झाली आणि त्याच्यानंतर मॅरिनेशन केलेलं जे चिकन होतं ना ते यात मी टाकलेलं आहे आणि चांगलं असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. म्हणजे एक ताट ठेवून त्याच्यावर म्हणजे एक वाफ पण येऊन दिली, म्हणजे जवळ 5 मिनिटं एक वाफ येऊन दिली आणि छान प्रकारे इथे तेल सुटलं होतं आणि त्याच्यानंतर ह्यात थोडंसं आपल्याला पाणी पण ॲड करायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर गरम पाणी पण आपण यात टाकू शकता, पण मी ह्यात ना ही जी तांदळाची पेज आहे ना त्याचा मी इथे वापर केलेला आहे. ते थोडंसं पेज आहे ना इथे मी टाकलेलं आहे आणि जी ग्रेव्ही बघा राहते ना टोपाला, त्यात पण थोडंसं पाणी टाकलं आणि मग ते जे काय होतं मिश्रण ते सगळं एकत्र करून एक 5 मिनिटं शिजत ठेवलेलं आहे. तर आपलं चिकनची ग्रेव्ही आहे ना ती बघा शिजते. तोपर्यंत तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे जे पाणी आहे म्हणजे भाताची पेज बघा निघाले ना, आपण बासमती तांदूळ बघा शिजवून घेतलं ना त्याची पेज आहे ही आणि त्यात मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता हे जे पाणी आहे ना म्हणजे ही जी पेज आहे ना ते मी फेकत नाही, आम्ही पितो, आम्हाला की नाही भरपूर अशी आवडते. आणि गरम मसाले बघा शिजवते वेळी टाकलेले आहेत ना, ही इतकी चव भारी असते ह्या पेजेची ना, खूप भारी लागते. तर हे बघा, हे अर्धा ग्लास आहे ना मी आता घेतले प्यायला आणि आता हे मी ठेवलेले आहेत कुणालच्या बाबांसाठी आणि कुणालसाठी. ते दोघंजण आता तळ्यात गेलेत केस वगैरे कापायला, त्याच्यामुळे ते आले का मध्ये दोघंजण पितील थोडीशी. पण खूप मस्त अशी पेज लागते बघा. तुम्ही जर का कधी बिर्याणी केलात ना तर ही पेज आहे ना फेकून न देता पिऊन बघा, एकदम भारी लागते. एकदम मस्त चवीला म्हणजे गरम मसालाही असतात ना त्याची टेस्ट आहे ना ती सगळी या पेजेमध्ये उतरते आणि इतकं छान लागतं ना ते. थोडंसं जर का आपल्याला वाटलं चिकनमध्ये ग्रेव्ही कमी आहे तर ही पेज जी आहे ना ती त्यात आपण टाकली ना तरी पण
छान म्हणजे चव चांगली येते. त्याच्यामुळे हे जे पेजेचं पाणी आहे ना ते मी ठेवते, मी कधीच असे फेकत नाही. तर हे माझं पहिल्यापासून आहे. म्हणजे अशा काहीतरी गोष्टी असतात, अशा टिप्स असतात ज्या आपण जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतात. मला वाटलं ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करायला पाहिजे म्हणून दाखवलेली आहे. तर चला ही आता थोडीशी राहिले ती पिऊन घेते आणि मग नंतरला मग फक्त आता लेअर लावायची. आणि बिर्याणीला मी ह्या वेळेस ना फक्त एकच लेअर लावणार आहे. सगळी तयारी करून ठेवलेली आहे, फक्त हे चिकन शिजलं का पटकन लेअर लावायची आणि एक 20 मिनिटं शिजवलं का आपली बिर्याणी तयार. तर ग्रेव्ही बघा आपली तयार झालेली आहे आणि आता मी घेते लेअर लावायला. तर फक्त एकच लेअर मी लावणार आहे. एका लेअरमध्ये छान अशी आपली बिर्याणी केली तयार होऊन जाईल. तर हा बघा भात बघा कसा मोकळा मोकळा झाला एकदम. एक मिनटं. हे बघा भाताची लेअर आता लावून झाले आणि 2 वेळची बिर्याणी करून ठेवलेली आहे. म्हणजे संध्याकाळी पण काही चिंता नाही मग जेवणाची. अशा पद्धतीने सगळ्यात आधी तर आता हा तळलेला कांदा, भरपूर असा तळलेला कांदा, नंतर कोथिंबीर आणि हा जो पुदिना आहे तो, आणि हा बघा हा फूड कलर थोडासा भिजवला होता तो पण टाकते. त्यात ना ते पेजेचं पाणी असतं ना ते मिक्स केलेलं आहे आणि हे थोडंसं जरा वरून असं तूप. तर ही बघा छान अशी लेअर लावून झालेली आहे. आता एक 20 मिनिटं स्लो गॅसवरती आपण ही शिजत ठेवूया. तर इथे जेव्हा मी दम द्यायला सुरुवात केली ना त्यावेळेस टोपाला मी पीठही लावत नाही किंवा फॉईल पेपरसुद्धा लावत नाही. तर मी एक ताट ठेवते आणि त्या ताटाच्या वर जितकं शक्य होईल तितक्या जड वस्तू असतात ना त्या ठेवते मी आणि अशा प्रकारे मी दम देते. तर इथे मी वरवंटा, आपल्याकडे जर का तो खलबत्ता बघा असेल दगडाचा तो असेल तो पण तुम्ही ठेवू शकता. वाफ किंवा अजिबात बाहेर जात नाही. तर नेहमी मी याचप्रमाणे करते. तर इथे आपली बिर्याणी शिजत होती तोपर्यंत मी किचन माझं आवरून घेतलं. म्हणजे भांडी वगैरे जी काय होती ती सर्व घासून घेतली, किचन पण पुसून घेतलं आणि नंतरला ही जी केळीची पानं बघा काढली होती ना बागेतली ती सर्व इथे तुकडे करून ठेवून दिले. म्हणजे नाश्ता करण्यासाठी किंवा जेवणासाठी आपल्याला ही पानं वापरता येतील एक 4-5 दिवस तरी. आणि राहतात 4-5 दिवस, अजिबात ती पानं सुकून जात नाही, छान प्रकारे राहतात. तर ही बघा आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आता ना मी वाढते सर्वांना. एकच लेअर लावले आज. ऐकलं? मिक्स करून घेऊ का अशी? मिक्स कर इथं मिक्स करू. नाही केलं तर खालचे कसं बरं आहे ना ते नाही. तांदूळ बघ ना काय मस्त शिजलंय ना. बघ सुट्टा सुट्टा झाला एकदम छान असा. अर्धी मिक्स करते. थोडंसं काढायला लागेल आधी. थोडीशी काढ ना, थोडीशी ते ताटात काढ. हो चालेल. पानावर आता मिक्स करायला मिळेल. आता सुगंध आला सुगंध. चालू. आजच्या बिर्याणीचा रिव्ह्यू ना कुणालचे बाबा देतात. कसे झाले? खूप छान झाले. बरोबर चांगले झाले. बरोबर छान झाले ना. मस्त. मनापासून केले मी, मनापासूनच करते मी नेहमी. तरी पण असं आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा मनामध्ये धाकधूक असते ना, कशी झाले काय झाले असं जरा भीती वाटते ना, त्याच्यामुळे जरा विचारायचं. चला आता कुणाला वाटते मी आता एकदम परफेक्ट झाले. तिखट वगैरे बरोबर आहे ना. मिक्स करते. कशी झाले वेळा? मस्त आले ना. आणि आज बघा दोघांचा लुक बघा. दोघं जण ना जरा बाजारात गेले होते आज. हे बघा यांचं पण बघा चेहऱ्यामध्ये फरक पडला ना दोघांच्या. रविवार होता ना त्याच्यामुळे गेले होते जरा मार्केटला. आवडलं ना? लुक आवडला का मला? बोल आता. नाही लुक तर एकदम छान आहे. मी तर आल्याला सांगितलं ना मगाशी मस्त दिसतं एकदम. बोलली की नाही मी आल्याला. कुठे गेला दुसरा टप्पू? कुठे गेला दुसरा टप्पू? कुठे गेला? आता आमच्या वाघ्या शेरू ना यांना पण आम्ही थोडीशी बिर्याणी दिली, जास्त नाही.
साधा भात असतो ना तो बिर्याणीमध्ये मिक्स केला आणि त्यांना पण दिलेली आहे. कुठे गेलं काय माहिती. हा बघा आला आला. शेरू ये. शेरू दोघं पण खुश झाले. हे बघा हे तसं आणलं ना ते सगळं जरा उचलते इकडे साफ करून घेते पटापट. आत्ताच त्यांचं जेवण झालं दोघांचं. तर मग अशी शेरूला बांधून ठेवली होती ना म्हणून मग आता वाघ्याला बांधलं आहे आणि आता शेरूला सोडलं आहे. तो बघा तिकडे गेला आहे त्याच्या बाबाच्या मागणं. तो बघा. आणि आता ही रात्रीची वेळ आहे. आज 2 वेळेचं जेवण की नाही आम्ही एकदमच केलं होतं. म्हणजे बिर्याणी जी बनवली होती ना ह्या दोघांना खायची होती. त्यांना की नाही भरपूर असे आवडते. त्याच्यामुळे दुपारचं आणि रात्रीचं असं एकदमच मी बनवून ठेवलं होतं. त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस मला आराम होता जेवणाचा. तर भरपूर असा आराम केल्यानंतर आणि सगळं रात्रीचं रुटीन करून झाल्यानंतर हे शेवटचं काम म्हणजे कुणालच्या केसांना आज मी तेल लावून देत होती. त्याला कसं जास्त असं तेल वगैरे लावलेलं आवडत नाही. पण आता तो कसा जसा मोठा होत चाललेला आहे तसं त्याला जाणवतं की आपली आता केस पातळ म्हणजे केस त्याचे खूप पातळ आहेत. त्याच्यामुळे तेल लावणं हे गरजेचं आहे. आणि आता असं थंडी पण चालू झालेली आहे ना त्याच्यामुळे स्किनला बघा आपल्या ड्रायनेस येतो. त्याच्यामुळे इथे मी तेल त्याला लावून दिलं आणि नॉर्मलच तेल आपलं खोबरेल तेल असतं ना ते तिथं मी लावून दिलं. एक 15 ते 20 मिनटं इथे त्याला मसाज करून दिलेलं आहे. त्याला पण खूप असं बरं वाटलं. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते पण मला सांगा जरूर कमेंट करून. आणि तुम्ही कशा पद्धतीने करता तुमच्याकडे पण काही टिप्स असतील तर जरूर सांगा. मला की नाही आवडतील त्या फॉलो करायला. तर चला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.